नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच महत्त्वाची राहणार आहे। खरं तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे। एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि मे महिन्याचा 11वा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला। यामुळे आता महिला मंडळी या योजनेमध्ये 12वा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार याची वाट पाहत आहेत। दरम्यान या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। या योजनेचे पैसे जुलै 2024 पासून मिळत आहेत। आतापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2025 या कालावधीमध्ये एकूण 11 हप्ते मिळालेले आहेत। दरम्यान आता महिला या योजनेच्या पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। खरं तर या योजनेचा 11वा हप्ता जमा होण्यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये याचा 11वा आणि 12वा हप्ता म्हणजेच मे आणि जून महिन्याचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं बोललं जात होतं। वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये फक्त 11व्या हप्त्याचे पैसेच जमा करण्यात आले। दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यामध्ये येऊ शकतो या संदर्भामध्ये एक नवीन माहिती हाती आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता 20 तारखेच्या सुमारास मिळणार आहे। 15 ते 20 जून 2025 या दरम्यान लाडक्या बहिणींना हप्ता मिळू शकतो असा दावा करण्यात आलाय। म्हणजे जून महिना संपण्याआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भामध्ये अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नाही, यामुळे 12वा हप्ता जून महिन्यात जमा होतो की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात की काय होतंय ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।